नमस्कार मंडळी. सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. मतदानासारखं पवित्र कार्य करून आपल्या आवडीचं सरकार पुन्हा आणण्याची वेळ आली आहे. यासाठीच पंतप्रधान मोदी का पुन्हा हवे आहेत या लेखाचं वाचन ऐकूया. हा लेख लिहिलाय नगरच्या रवींद्र मुळे यांनी आणि वाचक स्वर आहे सुवर्णा बोडस. ऐकूया. पंतप्रधान मोदी का पुन्हा हवे आहेत. लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकांची सर्वत्र चर्चा आहे. मतमतांची रणधुमाळी दिसतेय. दोन्ही बाजूनी निवडणूक मोदी केंद्रित झाली आहे. कारण विरोधी पक्षाला बोलायला एकमेव विषय मोदी हाच आहे आणि भाजपची पण मोदींवरच पूर्ण भिजते. अशा वेळी खरंच देशाला, लोकांना मोदी पुन्हा का हवे आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे. 2014 साली निवडणुका होऊन मोदी यांचा शपथविधी झाला आणि ते पंतप्रधानपदी आरूढ झाले. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेचे माननीय अशोकजी सिंघल यांनी थेट पृथ्वीराज चौहान यांच्यानंतर प्रथमच हिंदू व्यक्ती दिल्लीत सत्तेवर आली आहे असं विधान केलं होतं. त्यांचा उल्लेख चक्रवर्ती राजा असाही त्यांनी केला होता आणि त्यावर नेहमीप्रमाणे जोरदार टीकास्त्र पण झालं होतं. पण स्वर्गीय अशोकजी यांचं विधान किती अचूक होतं हे गेल्या 10 वर्षात वेळोवेळी सिद्ध होत गेलंय. अगदी अलीकडेच CAA कायद्याची अधिसूचना निघाल्यावर मतुआ या हिंदू समाजाच्या समूहानं दिलेल्या प्रतिक्रिया या बघण्यासारख्या आहेत. बांगलादेशातून अत्याचारग्रस्त होऊन ज्यांच्यावर निर्वासित होऊन भारतात येण्याची वेळ आली तो हा मतुआ समाज. हिंदू समाजावर कुठेही अत्याचार झाले तर त्यांना विस्थापित झाल्यावर जायचं कुठं? गेली अनेक वर्ष पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून विस्थापित झालेला हिंदू नागरिकत्व मिळवण्यासाठी वंचित झाला होता. त्याला न्याय मिळाला तो मोदी यांच्या निर्णयानं. म्हणून मोदी पुन्हा पंतप्रधान हवे आहेत. नुकतंच श्रीनगर इथं मोदीजी यांची सभा झाली आणि काय आश्चर्य, 35,000 क्षमतेच्या मैदानाबाहेर 25,000 खुर्च्या टाकाव्या लागल्या. एवढी प्रचंड गर्दी जमली. प्रशासन आणि पोलीस यांचा अंदाज तर चुकलाच, पण भाजप कार्यकर्त्यांना पण असा अंदाज नव्हता. सुमारे 40 वर्षांपूर्वी 40 दिवस मोदी काश्मीरमध्ये होते. त्यावेळी जोडलेल्या व्यक्तींशी त्यांचा संपर्क होता. त्या आधारावर त्यांनी ही किमया घडवून आणली. त्या सर्वांच्या समोर 370 आणि 35AA हा कायदा रद्द करताना घेतलेली भूमिका त्यांनी ठामपणे तर मांडलीच, पण स्वर्गीय श्यामाप्रसादजी यांना त्यांनी विनम्र श्रद्धांजली वाहताना कुठलाही न्यूनगंड मनात ठेवला नाही. आज बदल झालेला जम्मू आणि काश्मीर आणि उद्याचा मिळवायचा पाकव्याप्त काश्मीर यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायला हवे आहेत. नुकत्याच DRDOनं मिशन ब्रह्मास्त्र अंतर्गत संपूर्ण स्वदेशी अग्नी 5 मिसाईलची यशस्वी चाचणी केली. त्या पाठोपाठ पोखरणमध्ये भारतीय तिन्ही दलांनी आपली प्रात्यक्षिकं सादर केली. एका अर्थानं भारताच्या संरक्षण सिद्धतेचं ते शक्ती प्रदर्शन होतं. खेदाची गोष्ट ही की आमची संरक्षण सिद्धता ही स्वातंत्र्य मिळाल्यापासून परावलंबीच होती. त्यातील दलाली आणि त्या दलालीवर पोचलेले एजंट हीच आमची संरक्षण सिद्धीची उपलब्धी होती. बोफोर्स प्रकरण तर शर्मेनं मान खाली घालावी असंच होतं. आज त्यातून या क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत चालला आहे. 40 देशांपेक्षा जास्त देशात आम्ही क्षेपणास्त्र निर्यात करत आहोत. पूर्वीचीच प्रयोगशाळा, तेच शास्त्रज्ञ, पण त्या सर्वांना प्रोत्साहित करणाऱ्या मोदींचं नेतृत्व आणि त्याचे परिणाम आपल्या समोर आहेत. संरक्षण ते अंतराळ ही जी भरारी आहे, चांद्रयान ते आदित्य ही मोहीम आणि पुढील वर्षी अंतराळवीरांचा सुमारे 50 वर्षांनंतर होऊ घातलेला प्रवास याच्या यशस्वीतेसाठी मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून हवे आहेत. नुकतंच अयोध्या इथं जाणं झालं.
1992 साली असलेली परिस्थिती आणि आता झालेले बदल अनुभवत होतो. शरयूचे घाट, लता मंगेशकर चौक आणि प्रत्यक्ष रामलल्ला मंदिर. डोळ्यातून आनंद अश्रूंचे बांध सर्व मर्यादा सोडून अखंड वाहत होते. हीच भावविभोर अवस्था येणाऱ्या प्रत्येक भाविकाची होती. जणू भारत मातेच्या आमच्या या विस्तीर्ण घरातील देवघराचा कोपरा 500 वर्षांनी पुन्हा पवित्र होऊन संपूर्ण भारतीयांना एक आध्यात्मिक प्रेरणा देत मातृभूमीच्या दिग्विजयी वाटचालीसाठी सज्ज होत आहे. काशी विश्वेश्वराचं कॅरिडॉर, उज्जैन इथलं निर्माण होत असलेलं भव्य कॅरिडॉर, सर्वत्र हिंदू मंदिराची होत असलेली भरभराट जणू भारताच्या आत्म्याचा नव्यानं शोध होऊ घातल्याची साक्ष देत आहे. या शोधाला अंतिम टप्प्यात नेण्यासाठी आम्हाला पुन्हा मोदी पंतप्रधान म्हणून हवे आहेत. गेली 10 वर्ष पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज आपलं नेमलेलं खातं योग्य दिशेनं पुढे नेत आहेत. भारतीय रस्ते वाहतूक रोज निर्माण होत असलेल्या रस्त्यांनी सुखद अनुभूती देत आहे. ते गडकरी यांच्यासारख्या मंत्र्यांमुळं. रेल्वे आपली काट टाकून आंतरराष्ट्रीय दर्जाची होत आहे ती पियुष गोयल आणि अश्विन वैष्णव या मंत्र्यांच्या मेहनतीनं. संपूर्ण जगात मंदी भासत असताना आपली अर्थव्यवस्था 5व्या स्थानावरून 3ऱ्या क्रमांकावर झेप घेत आहे. GDPच्या पूर्वकल्पना आणि अंदाज खोटे ठरवत भारत वेगानं पुढे चालला आहे. राजनाथ सिंग आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा ही पोलादी पकड घेत आहे आणि ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्रीयुत अजित डोवाल यांच्या आक्रमक धाडसी भूमिकेमुळं. शिवरायांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाची आठवण यावी असं मंत्रिमंडळ आम्हाला पुन्हा हवं आहे, ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप कोणी लावू शकलेलं नाही. यासाठी मोदीजी पुन्हा पंतप्रधान म्हणून आम्हाला हवे आहेत. जगभर चालू असणाऱ्या अशांत वातावरणात, युद्धजन्य परिस्थितीत आणि प्रत्यक्ष युद्ध परिस्थितीत जग भारताकडे खूप आशेनं बघत आहे. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवताना लढलेला लढा तर जगानं बघितलाच, पण भारत मानसिक स्वातंत्र्य मिळवताना जे गतवैभव प्राप्त करू पाहत आहे आणि त्याद्वारे स्वामी विवेकानंद यांनी उच्चारलेली जी भविष्यवाणी खरी ठरू पाहत आहे, याचे साक्षीदार होण्याचं भाग्य सगळ्या भारतीयांना अनुभवायचं आहे. युद्धकाळात भारतीय विद्यार्थी वंदे भारत मोहिमेद्वारे सुरक्षित परत येतात. कतार इथून निष्पाप भारतीय सुटतात आणि परत येतात. भारताच्या मध्यस्थीची रशिया, युक्रेन हे दोन्ही देश वाट बघतात. हे सर्व भारताचा आंतरराष्ट्रीय दबदबा वाढल्याचं द्योतक आहे आणि याच भारताच्या विश्वगुरुत्वाच्या पाऊलखुणा आहेत. आणि म्हणूनच मोदीजी आम्हाला पुन्हा पंतप्रधान म्हणून हवे आहेत. गेल्या वर्षी G20 देशांचे प्रतिनिधी भारतात एकत्र आले. भारताच्या वैभवशाली परंपरेचं दर्शन घडवताना किंचितही न्यून न बाळगणारे मोदी आम्ही बघितले. चीनला एकटं पाडून वाहतूक कॅरिडॉरसाठी इतर देशांबरोबर सामंजस्य करार करताना आम्ही मोदींच्या मधला राजकीय मुत्सद्दी बघितला आहे. युक्रेन, रशिया या युद्धात दोघांना जवळचे वाटणारे राष्ट्रप्रमुख मोदी आहेत. भारताचा आंतरराष्ट्रीय दबदबा जिओपॉलिटिक्समध्ये वाढवताना जयशंकर यांच्यासारखा खंबीर साथीदार त्यांनी शोधला आहे. जिकडे तिकडे भारताकडे आदरानं बघितलं जात आहे आणि म्हणूनच मोदीजी आम्हाला पुन्हा पंतप्रधान म्हणून हवे आहेत. रुपयात व्यापार सुरू झाला आहे. मोदीनॉमिक्स नावाचं एक नवं अर्थशास्त्र विकसित होत आहे. बळीराजा नवी क्षितिज शोधत आहे. मिलेटची मागणी वाढत आहे. योग दिन हा सर्व देशांनी आता स्वीकारला आहे. मोदीजी भारतीय आहार, भारतीय विहार आणि भारतीय विचार यांचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनले आहेत आणि म्हणून मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान म्हणून हवे आहेत. आत्मनिर्भर समाज, त्यातून होऊ घातलेला विकसित भारत,
आणि या विकसित भारताचा सर्वे भवन्तु सुखिनः या मंत्राचा उद्घोष जगभर आम्हाला करायचा आहे. कृणवन्तो विश्वम आर्यम या संकल्पाला आम्हाला कृतिशील करायचं आहे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात ही पसायदानातील धारणा वसुधैव कुटुंबकम या मार्गानं सत्यात उतरवण्यासाठी देशाचं नेतृत्व पुन्हा मोदीजी यांच्याकडे सुपूर्त करायचं आहे. गेल्या 75 वर्षात लोकशाहीचा बुरखा पांघरून परिवारवादी पक्षांनी ठराविक लोकांना वारसा परंपरेनं सत्तेचा उपभोग घेताना बघितलं. मोदी यांना कुठलाही वारसा नाही, ना त्यांचा कुठला व्यक्तिगत परिवार नाही, ना त्यांचे कोणी नातेवाईक पंतप्रधान निवासाकडे फिरकत असतात, ना कोणी राजकीय लाभार्थी आहेत. राजकीय व्यवस्थेतून मिळणारं पद हे विश्वस्त पद असतं, न की लाभाचं हे स्वतःच्या व्यवहारातून दाखवणारे मोदी आहेत. अशी विश्वस्त परंपरा पुढे नेण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. केवळ मतांसाठी अजमेर इथं जाऊन चादर वाहणारे, पंतप्रधान निवासात गोल टोप्या घालून इफ्तार पार्ट्या देणारे आणि या देशातील संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिम समाजाचा आहे असं सांगणारे पंतप्रधान आम्ही पाहिले. पण अनुष्ठान करणारे, नवरात्रात उपवास करताना फक्त लिंबू पाणी पिणारे आणि पंतप्रधान निवासात गायींचं संवर्धन करणारे आणि देशभरात मंदिरात दर्शन घेताना हिंदू असल्याचा सार्थ अभिमान बाळगणारे आणि इतर धर्मियांचा पण तितकाच सन्मान करणारे पंतप्रधान मोदींच्या रूपानं आम्ही प्रथमच पाहत आहोत. म्हणूनच मोदीजी पुन्हा पंतप्रधान म्हणून हवे आहेत. वेळेच्या नियोजनासाठी विमानतळावर पण मीटिंग घेणारे, प्रसंगी विमानतळावरच स्नान आदी उरकून घेणारे, हॉटेलचं बिल वाढू न देण्यासाठी टॅक्सीतून सामानासहित मीटिंगसाठी जाणारे, प्रवासात घरून निघताना 2 ठेपले डब्यात घेऊन स्वतःच्या गरजा मर्यादित ठेवणारे मोदी आम्ही पाहत आलो आहे. आणि सरकारी पैशांची, संपत्तीची उधळपट्टी करणारे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणारे सवंग पुढारी आम्ही पाहत आलो आहे. म्हणून त्या पार्श्वभूमीवर मोदी आम्हाला वेगळे वाटतात आणि म्हणूनच आम्हाला मोदी पंतप्रधान म्हणून हवे आहेत. लहानक्या मुलाला कडेवर घेणारे, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस आजोबांच्या भूमिकेत सल्लामसलत करणारे, तरुण उद्योजक, शास्त्रज्ञ, खेळाडू, अभिनेते यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात प्रोत्साहित करणारे, प्रसंगी आर्थिक गैरव्यवहारामुळं अस्वस्थ होत करड्या भाषेत बोल लावणारे, उद्योजकांना त्यांच्या परिभाषेत समजावून सांगत विकासासाठी सामावून घेणारे, महिलांना सशक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणारे आणि दिव्यांगांना दया नव्हे तर अधिकार प्रदान करून बरोबरीची प्रतिष्ठा मिळवून देणारे खऱ्या अर्थानं कुटुंब प्रमुख असे पंतप्रधान मोदी आम्ही बघत आलो आहोत. आणि म्हणून मोदी आम्हाला पुन्हा पंतप्रधान म्हणून मोदीच हवे आहेत. फक्त वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आईची भेट घेऊन आशीर्वाद घेणारे, पण आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आपल्या आईला पंतप्रधान मोदींची आई म्हणून ऐश्वर्य उपभोग यापासून दूर ठेवणारे मोदी. आई गेल्यावर भावूक होणारे, पण त्या भावनांचा कुठलाही बाजार न मांडता आपल्या सामाजिक कर्तव्यात मग्न होणारे मोदी. आपली दिवाळी सैन्यातील जवानांच्या बरोबर साजरी करताना त्यांच्यातलेच एक होऊन जाणारे मोदी. ही सगळी मोदी यांची रूपं आम्हा सर्वसामान्य भारतीयांना जवळची वाटतात आणि म्हणूनच मोदी पंतप्रधान म्हणून भारतीयांना पुन्हा हवे आहेत. एका अमृत काळाची नांदी ठरणाऱ्या लोकशाहीच्या या उत्सवासाठी योग्य मतदान करण्यास सिद्ध होऊया. हे मतदान 5 वर्षांसाठी असेल, पण त्याचा परिणाम पुढील काही शतकांच्या वर होणार आहे. चला तर मग पुन्हा लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करूया. भारताला विश्वगुरू बनवूया. भारत माता की जय.